नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा ही संतांची नगरी आहे। पंढरपूरचा विठुराया स्वयंभू धापेवाड्यात अवतरला आणि धापेवाडा विदर्भाचे पंढरपूर झाले। आजच्या या विठ्ठलवारीत आपण विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा व सर्व संत यांची माहिती जाणून घेणार आहोत। आज आपण तीर्थक्षेत्र विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा या धर्मनगरीमध्ये आलेलो आहोत। सांडूनी जगाची सारी मोह माया, सांडूनी जगाची सारी मोह माया, बांधुनी पदरी श्रीहरीची गाठ। कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट, पाहण्यात आता सावळी पहाट, पाहण्यात आता सावळी पहाट, पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट। सारे सारे गा गा धापेवाडा येथे 350 वर्षापूर्वी विठ्ठलाचे परमभक्त संत श्री कोलबास्वामी महाराज वास्तव्यास होते। वार्धक्यामुळे त्यांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणे शक्य होत नसल्याने त्यांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी येथे स्वयंभू प्रगटले। ज्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते धापेवाड्यात दर्शनाला येतात। प्रतिपदेला पंढरपूरचा विठुराया धापेवाड्यात भाविकांना दर्शन देण्यासाठी येतात अशी आख्यायिका आहे। पंढरपूरला पायरीजवळ नामदेव महाराजांची मूर्ती आहे, नंतरच आपल्याला आत जाता येते। तसेच इथे सुद्धा पंढरीमध्ये विदर्भाच्या पायरीवर नामदेव महाराजांचं दर्शन केल्यानंतरच आपल्याला आतमध्ये जावं।
उमाजी आबा कुंकुटे यांना स्वप्न दृष्टांत दिला की मी चंद्रभागेच्या तीरी असलेल्या बाहुली विहीरीमध्ये आपल्याला दर्शन देईन। दोघे पण सकाळची वाट धरू लागले आणि सकाळ होताच बाहुली विहिरी जवळ येताच दिव्य प्रकाश झळझळू लागला आणि बघताच काय साक्षात भगवंत विठ्ठल रुक्मिणी प्रकट झाले। दोघांचे अश्रू भरून होते आणि त्याच अश्रूंनी भगवंताचा अभिषेक केला। ज्येष्ठ द्वादशी शके 1662 या दिवशी भगवंताची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरात करण्यात आली। पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाहण्यात आता सावळी पहाट पाहण्यात आता सावळी पहाट पाऊले चालती